संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आता या कारखान्यापासून पुढे निघालेला आहे. फलटणचा नाना चौक आहे आणि ही माऊलींची पालखी फलटणमधून निघालेली आहे. सर्व वारकरी मंडळी स्नान करण्यासाठी या कॅनलवरती आलेले आहेत. तर इथं आहे महादेव मंदिर. तुम्ही बघू शकता ह्या मंदिराच्याच या चौकामध्ये मी उभा आहे आणि तुम्हाला माऊलींच्या पालखीचं लाईव्ह दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. माऊलींचा रथ थोड्याच वेळात पुढे येत आहे. तुम्हाला दिसत असेल रथ. थोड्याच वेळात रथ पुढे येईल. माऊलींच्या रथाचं, माऊलींच्या पादुकांचं लाईव्ह दर्शन मी तुम्हाला इथून करणार आहे. तरी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. थोड्याच वेळात रथ येत आहे. तुम्हाला इथं बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे सर्वांनाच माऊलींच्या पादुकाला हात लावून दर्शन घेणं शक्य नाही. बघू शकताय 3 नंबरची जी दिंडी आहे रथाच्या पुढची ते आलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं 2 नंबर आणि 1 नंबर अशा 3च फक्त दिंड्या राहिलेल्या आहेत. त्यानंतर माऊलींचा रथ पुढे येईल. तुम्हाला मी माऊलींच्या रथाचं लाईव्ह दर्शन दाखवणार आहे. तरी महाचर्चा या चॅनलला फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करून रामकृष्ण हरी अशी कमेंट नक्की करा. काही वेळातच माऊलींचा रथ पुढे येत आहे आणि तुम्हाला मी लाईव्ह दर्शन माऊलींच्या पादुकांचं इथून करणार आहे. तरी आपल्या महाचर्चा या चॅनलला जास्तीत जास्त प्रेम द्या. तुम्ही कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही बघू शकता या गोकुळ संघाचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरला मी उभा आहे आणि सर्व वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. काही माऊली इथं बघा माऊलींच्या दर्शनासाठी थांबलेले आहेत. आळंदी ते पंढरपूर वारी मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. आपण आळंदीपासून सुरू केलेला प्रवास आळंदीनंतर हडपसर, दिवेघाट, सासवड, वाल्हे, लोणंद, तरडगावचं उभं हे आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. ते सगळे व्हिडिओ, प्रत्येक गावचा एक व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे. तरी तुम्ही व्हिडिओ सर्च करून बघा. महाचर्चा मराठीत नाव आहे. तुम्ही सर्च करून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर वारीमध्ये जे वारकरी येतात ते फुगड्यांचा आनंद घेतात. त्या फुगड्यांचाही आपण एक भाग बनवलेला आहे. त्याचबरोबर वारीमध्ये जे वेगवेगळ्या पालख्या आहेत तर त्या वेगवेगळ्या पालख्यांचंही आपण लाईव्ह दर्शन, त्याचे पण व्हिडिओ सगळे एक भाग टाकलेला आहे. काही शॉर्ट व्हिडिओ पण आहेत. त्यामध्ये मेंढपाळाची आपण मुलाखत घेतलेली आहे, ती पण टाकलेली आहे. ती पण तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर एका त्यांची 9 महिन्यापूर्वीच आई स्वर्गवासी झाली होती, त्यांची मुलाखत घेतलेली आहे. त्यांनी भजन वगैरे म्हणत बसलेले होते, तर तेही आपण कव्हर केलेलं आहे. तरी तुम्ही बघू शकता आता माऊलींचा रथ जवळ आलेला आहे. आपल्या काही वेळातच आपल्या जवळ येईल आणि त्याचं लाईव्ह दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण पंढरीच्या वाटेवर हा एक भाग कव्हर करतोय, आनंदवारी पंढरीच्या वाटेवर. तर त्यामध्ये आपण जे पण अन्नदाते आहेत, ज्यांनी अन्नदान केलं आहे त्यांना अन्नदान करून काय मिळतं आहे ते पण आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तो पण व्हिडिओ यूट्यूबवरती आहे, तो तुम्ही सर्च करून बघा. त्याचबरोबर जे लहान माऊली आहेत, म्हणजे जे लहान वारकरी होते त्यांनी माऊलींची प्रतिकृती साकारली होती, तर त्यांचे आपण व्हिडिओ घेतलेले आहेत. ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा. त्याचबरोबर आपण माऊलींचा रथ जवळ आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि माऊलींच्या पादुकांचं लाईव्ह दर्शन मी तुम्हाला इथून करणार आहे.
माऊलींच्या पादुकांचं लाईव्ह दर्शन तुम्हाला करणार आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर सासवडमध्ये आपण सासवडमधली ही वारी कव्हर केली होती. सासवडमधले हे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. माऊलींची पालखी कशी कशी पुढे जाणार आहे ते पण तुम्हाला वेळापत्रक पण दिलेलं आहे. तरी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही बघू शकता माऊलींची ही नंदीची जोडी आहे, ती एकदम आकर्षक आणि एकदम रुबाबदार जोडी आहे. तुम्ही बघू शकता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी फलटणमध्ये माऊलींची पालखी आलेली आहे. फलटणमधून आता माऊलींची पालखी आज बरड या ठिकाणी मुक्कामी जाणार आहे. तुम्ही बघू शकता ज्ञानबा माऊली तुकारामचा गजर करत सर्व माऊलींच्या पादुकांचं लाईव्ह दर्शन तुम्ही घेऊ शकता. बघू शकता माऊलींची पालखी आज बरड या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. तर आता माऊलींची पालखी ही फलटणमधून बरडच्या दिशेने निघालेली आहे. आजचा माऊलींचा मुक्काम हा बरडला असणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या महाचर्चा चॅनलवर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. आळंदी ते पंढरपूर ही आनंदवारी पंढरीच्या वाटेवर याचे पण 5 भाग झालेले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा. वारीमध्ये जे वारकरी येतात त्यांना काय काय अनुभव येतो ते त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. वारीमध्ये स्वयंपाक कसा केला जातो, तंबू कसे ठोकले जातात. वारी म्हणजे फक्त चालणं नव्हे तर वारी म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या. तर त्यामध्ये त्यांचं राहणं आलं, जेवणाची सुविधा आली, ह्या सर्व गोष्टी असतात. जसं आपल्याला घरी काही गोष्टी सर्व गोष्टी करायला लागतात, त्याच पद्धतीने वारीमध्ये सगळ्या गोष्टीचा अनुभव येतो. शासनानेही ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण सर्व व्हिडिओ कवर केलेले आहेत की चार्जिंग पॉईंटची सुविधा असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे टेंट उभा केलेले आहेत. मशाज, फूट मशाज, त्याचबरोबर पाण्याचे टँकर असतील, टॉयलेटची सोय असेल, अशा सर्व प्रकारच्या सुविधा महिलांसाठी हिरकणी कक्ष असेल, अशा वेगवेगळ्या सर्व आपण विषयावरती व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचबरोबर नीरा स्नानचा खास 360मधला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तर तोही तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला सर्व अँगलने तुम्ही नीरा स्नान बघू शकता. त्याचबरोबर जे तरडगावमधलं उभं रिंगण होतं त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आपण टाकलेला आहे, तोही तुम्ही 100% बघा. आणि तुम्हाला तो थरार कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.